तर अँगल्स बद्दल शिकताना आज महत्वाचे आपल्याला काही अँगल्स कव्हर करायचे. जो अँगल आहे तो आहे करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड जो अँगल आहे तो आहे अल्टरनेट मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. तर एक आहे इंटेरियर अँगल आणि एक आहे एक्सटेरियर अँगल. एक असतो इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा असतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर या दोन्ही बद्दल आपण शिकणार. त्याच्यानंतर थर्ड जो अँगल आहे, तिसरा जो अँगल आहे, थर्ड जो अँगल आहे आपल्याला शिकायचा आहे तो आहे आपला आहे तो इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. त्यानंतर फोर्थ जो अँगल आपल्याला शिकायचा आहे मित्रांनो तो आहे अपोजिट अँगल. मला कुठला शिकायचा तर तो आहे अपोजिट अँगल. अपोजिट अँगल. तर सगळ्यात मेन जे अँगल बघितलं तुम्ही जे 8th स्टँडर्डला सेकंड चॅप्टर मध्ये पॅरलल लाईन साठी सुरुवात होते, तर ते म्हणजे आहेत माझे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल आणि अपोजिट अँगल. मग मला पॅरलल लाईन्स कशा असतात तर पॅरलल लाईन्स म्हणजे याला आपण मराठी भाषेमध्ये समांतर रेषा असं म्हणतो. ज्या एकमेकांना कुठेही चिटकत नाहीत त्यांना आपण पॅरलल रेषा म्हणतो. आणि ही जी काढली ती त्यांची ट्रान्सव्हर्सल असते. हिला आपण म्हणूया ट्रान्सव्हर्सल. आणि ह्या दोन ज्या लाईनी आहेत यांना म्हणूया आपण पॅरलल लाईन्स. तर आता क्लास 9 साठी, 10 साठी आणि 8 साठी हे कन्सेप्ट, या अँगलचे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. त्याच्यावरच आपल्याला ट्रायंगलचे प्रॉब्लेम, सर्कलचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतील. थँक्यू. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात करस्पॉन्डिंग अँगल काय असतं. तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन पॅरलल लाईन काढल्यात. तर ही आहे एल लाईन आणि ही आहे माझी एम लाईन. त्याच्यानंतर हा जो पी आहे तो हा जो पी पॉइंट दाखवलाय, तर ही जी काही लाईन आहे हिला ट्रान्सव्हर्सल म्हणूया आपण. ट्रान्सव्हर्सल म्हणजे ही या दोन पॉइंट मध्ये या पॅरलल लाईनला इन्सर्ट करते, त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणूया. तर आता अँगल कसे दाखवायचे मला या दोन पॅरलल लाईन मधल्या मला आता करस्पॉन्डिंग अँगल्स काढायचे आहेत. तर कसे काढणार मी ते करस्पॉन्डिंग अँगल? तर फार सिंपल ट्रिक आहे. मला अँगल दिलाय अँगल ए, अँगल सी, अँगल बी आणि अँगल डी. त्यानंतर माझ्याकडे आहे ई, एफ, एच आणि जी. तर करस्पॉन्डिंग अँगल काढताना एक सिंपल ट्रिक तुम्हाला मी सांगतो. जर ह्या दोन पॅरलल लाईन असतील तर यासाठी सिंपल ट्रिक आहे, एक आतला घ्यायचा आणि एक बाहेरचा घ्यायचा. म्हणजे कसे, जर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल मेन्शन करायचे असतील, जोड्या ठरवायच्या असेल करस्पॉन्डिंग अँगल्सच्या, तर अँगल ए एक बाहेरचा अँड अँगल ई एक आतला. अँगल ई बघा, जर तुम्ही ही पॅरलल लाईन घेतली तर ह्या पॅरलल लाईनच्या एक बाहेरचा आलाय आणि हा ई आतला आलेला आहे. पुन्हा सिमिलरली अँगल बी एक आतला आणि एक बाहेरचा, अँगल बी अँड अँगल एच. पुन्हा तसंच अँगल डी आणि हा काय असणार आहे माझा अँगल एफ. परत तसंच अँगल सी आणि हा काय असणार आहे मित्रांनो अँगल जी. सो दिस इज ऑल अबाउट द करस्पॉन्डिंग अँगल. हे माझ्या करस्पॉन्डिंग अँगल बद्दल आहे. आल्या लक्षामध्ये तुमचे हे फर्स्टचं आन्सर आहे करस्पॉन्डिंग अँगल. तर आता मित्रांनो नेक्स्ट बघतोय आपण अल्टरनेट अँगल्स. याच फिगरमध्ये आपल्याला अल्टरनेट अँगल फाइंड करायचे. पुन्हा एकदा यासाठी एक ट्रिक आहे. तर अल्टरनेट अँगल्स काढताना नेहमी काय दाखवायचं आपल्याला झेड. आणि करस्पॉन्डिंग अँगल काढताना मी सांगितलं होतं एक आतला, एक इंटेरियरचा आणि एक एक्सटेरियरचा घ्यायचा. दॅट इज कॉल्ड ॲज माय करस्पॉन्डिंग अँगल. आणि इथं झेड दाखवायचं. झेड म्हणजे कसा, तुम्ही जर इथं नीट बघितलं तर तुम्हाला कळेल ही लाईन आणि ही लाईन या दोन्ही लाईन मित्रांनो पॅरलल आहेत. तर याच्यामध्ये जो तुम्ही झेड आकार दिसतोय बघा तुम्हाला इथे, हा असा आणि असा. झेड म्हणजे इथला बी झाला आणि इथला एफ झाला. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर हे असं काहीसं दिसतंय. हा माझा अँगल आहे बी आणि हा असा दिसतोय, म्हणजे हा अँगल आहे माझा एफ. म्हणजे पहिली जर मला पेयर काढायची असेल याच्यामध्ये मित्रांनो, फर्स्ट पेयर जर मला काढायची असेल तर ती असणार आहे अँगल बी आणि दुसरी असणार आहे अँगल एफ अल्टरनेट अँगल साठी. आणि सेकंड जर मला दुसरी पेयर काढायची असेल तर उलटा झेड दिसतोय तुम्हाला मित्रांनो, हा असा उलटा झेड दिसेल. हा एक अँगल आणि हा एक अँगल घ्यायचा. तर हा आहे सी आणि हा दुसरा आहे ई, म्हणजे अँगल सी अँड अँगल आहे तुमचा ई. सगळ्यात मेन अल्टरनेट मध्ये दोन अँगल्स आपल्याला लागतात, इंटेरियर आणि एक्सटेरियर. आता जे अँगल्स काढलेत आपण ते सर्व इंटेरियर अँगल्स आहेत. पण तिसरी घेतोय आता इंटेरियर अँगल्स. तिसरं जे आहे मी घेतोय ते म्हणजे माझं आहे इंटेरियर अँगल्स. मग आता इंटेरियर अँगल्स मला या फिगरमध्ये फाइंड आउट करायचे. तर मी ते कसे फाइंड आउट करणार आहे? मगाशी जे मी हे काढलेत हे जे अँगल्स आहेत दोन्ही, हे म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत मित्रांनो. आणि इंटेरियर अँगल ह्या दोघांमध्ये फरक आहे. इंटेरियर अँगल कसे काढणार? पुन्हा एकदा ट्रिक आहे, सिंपल ट्रिक आहे. हे जर दोन मी माझ्या पॅरलल लाईन्स घेतल्या तर ह्या दोन जे आतले अँगल्स आहेत याला आपण इंटेरियर अँगल म्हणतो. म्हणजे अँगल बी अँड अँगल असणार आहे ई, कॉमा अँगल सी आणि अँगल काय असणार आहे एफ. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बी आणि ई आणि सी आणि एफ हे दोन्ही पण माझे असणार आहेत. त्याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल्स मित्रांनो. ओके.
सगळ्यात पुढचा सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो आजचा, तो म्हणजे अपोजिट अँगल्स. मग आता अपोजिट अँगल्स कसे आहेत मित्रांनो, याच फिगरमध्ये मला अपोजिट अँगल्स दाखवायचे, तर मी ते कसे दाखवू शकतो अपोजिट अँगल? फार सिंपल आहे अपोजिट अँगल दाखवण्यासाठी. तर तुम्ही नीट बघितलं, अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशा. जर समजा हा एक ए आहे आणि हा एक बी आहे, हे दोघं अपोजिट कसे असतील? तर ह्याचा जो काही अँगल इकडे असणार आहे, ह्याचा जो अँगल इकडे असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज माय अपोजिट अँगल. ह्याला तुम्ही असं पद्धतीने अपोजिट अँगल म्हणू शकता. म्हणजे बीचं जर तुम्ही माउथ बघितलं तर ते इकडे आहे, डीचं माउथ बघितलं तर ते इकडे आहे, एचं माउथ बघितलं इकडे, सीचं माउथ बघितलं तर इकडे. मग आपण अपोजिट अँगलच्या जोड्या लिहूया. ए अँड असणार तुमचा अँगल मित्रांनो सी, अँगल बी अँड अँगल असणार तुमचा डी. तर आपण अपोजिट अँगलच्या जोड्या घेतोय, तर त्याच्यामध्ये असणार अँगल ए आणि अँगल सी, हा आणि हा, बी आणि असणारे डी, आणि त्याच्यानंतर असणारे पुन्हा जर परत बघितलं तर अँगल ई अँड अँगल जी असणार आहे मित्रांनो, आणि नंतर असणार अँगल एच अँड अँगल काय असणार आहे माझं मित्रांनो एफ. सो धिस इज ऑल अबाउट द 4 अँगल्स. आता पहिला आपण कुठला बघितलाय मित्रांनो? करस्पॉन्डिंग अँगल बघितलाय, अल्टरनेट अँगल बघितलाय, इंटेरियर अँगल बघितलाय आणि अपोजिट अँगल्स बघितलेत. हे चारही अँगल्स जर तुम्ही पद्धतीने केलेत तर तुम्हाला क्लास 8 साठी, क्लास 9 साठी आणि क्लास 10 साठी एकदम इझी सगळ्या फॉर्म्युलेशन्स तुम्हाला जमतील.